महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा. परंतु काळाच्या ओघात तमाशाकडे समाजाचे दुर्लक्ष झाल्याने तमाशा कलाकारांचे अस्तित्व धोक्यात आले. मग या कलाकारांनी बऱ्याच अंशी कला केंद्रांचा आधार घेतला. या कला केंद्रांमधून कोल्हाटी समाज मोठ्या प्रमाणावर आजही ही कला सादर करतो. परंतु त्यांच्या व्यथा आपल्यासारख्या पांढरपेशी समाजाला समजणे अवघड आहे. समाजाचे मनोरंजन करताना त्यांची झालेली घुसमट येथे मांडण्याचा प्रयत्न. आजच्या मैफिलीत तुझा वेगळा नूर होता. आजच्या मैफिलीत तुझा वेगळा नूर होता. घुंगरांमधून उमटला वेदनांचा सूर होता. घुंगरांमधून उमटला वेदनांचा सूर होता. आजच्या मैफिलीत तुझा वेगळा नूर होता. भुलुनी वाटा पायी आला चाळ कसा. भुलुनी वाटा पायी आला चाळ कसा. तुला हवा होता तो देश दूर होता. घुंगरांमधून उमटला वेदनांचा सूर होता. सभोवती पहारा नजरांचा तुझ्यान. सभोवती पहारा नजरांचा तुझ्यान. तुला वेढणारा वासनांचा पूर होता. तुला वेढणारा वासनांचा पूर होता. घुंगरांमधून उमटला वेदनांचा सूर होता. चार चौघींपरी जगता तुला ना आले. चार चौघींपरी जगता तुला ना आले. तुला फसविणारा कोण फितूर होता. तुला फसविणारा कोण फितूर होता. घुंगरांमधून उमटला वेदनांचा सूर होता. पसरला आसमंती निखाऱ्यामधुनी. पसरला आसमंती निखाऱ्यामधुनी. का तुझ्या जळीत स्वप्नांचा धूर होता. का तुझ्या जळीत स्वप्नांचा धूर होता. घुंगरांमधून उमटला वेदनांचा सूर होता. भोगते सनिमुठ रोज नवी नवी शिक्षा. भोगते सनिमुठ रोज नवी नवी शिक्षा. कळले ना कुणाला तुझा काय कसूर होता. कळले ना कुणाला तुझा काय कसूर होता. घुंगरांमधून उमटला वेदनांचा सूर होता. घुंगरांमधून उमटला वेदनांचा सूर होता. घुंगरांमधून उमटला घुंगरांमधून